हॅलो चेक. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. डोंगरचा देव ग्रुप कोपर आयोजित श्री सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आजचा दिवस या स्पर्धेतला तिसरा दिवस, परंतु आजचा फॉर्मॅट थोडासा वेगळा. आज मात्र गावची प्रीमियर लीग आपण अनुभवता, अर्थातच कोपर प्रीमियर लीग पर्व 6वा. एका गावाची प्रीमियर लीग, एका गावातील तब्बल 8 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. 8 संघ आणि त्यामध्ये तब्बल 104 खेळाडूंचा समावेश. अशी मोठी स्पर्धा रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यातील एक कोपर हे गाव आपण पाहता. आणि स्पर्धा आपण जिथे पाहता अर्थातच काळभैरव मैदान चिंचपाडा पनवेल या मैदानावर आपण खरं तर जमलोय. एक जबरदस्त स्पर्धा, एका गावाची प्रीमियर लीग, परंतु A1 क्वालिटीचं आयोजन डे अँड नाईट फॉर्मॅट मध्ये आपण स्पर्धा पाहताय. सामन्याला होते सुरुवात, जिथे बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. दर्शन बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकिंग एंड कडे फलंदाज असेल. पहिलाच बॉल ऑन साइडला, पॉवर प्ले मधला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. ये दिल मांगे मोर, वेलकम फॉर चौकार. इथे मात्र सुरुवात केली 4 धावांनी. आता मात्र पुढच्या बॉलवर कशा प्रकारचं कमबॅक पाहायला मिळेल. बॉलिंग करत असताना दर्शनला पहिल्याच बॉल मध्ये दर्शन घडवलंय. बॅटिंग करत असताना संकेत आपण पाहताय. निलेश स्मृती संघाची सलामीची जोडी. पुढचा बॉल ऑन साइडला वळवायचा होता. इथे मात्र चांगलं टायमिंग पाहायला मिळालं नाही. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला. तिथे मात्र फक्त आणि फक्त डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या मदतीने टीमची टोटल 4 या धावसंख्येवर थांबते. ऑन स्क्रीनवर आपण ही स्पर्धा पाहताय. तर फॉर्च्यून इव्हेंट्स या YouTube चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. पुढचा बॉल उंचावरून मारायचा होता. लॉफ्टेड ड्राइव्ह, बॉलर बॅक ड्राइव्ह, स्वतः बॉलर झेल काढली, करत नाहीये कोणतीही चूक. पकडला एक सुंदर असा झेल आणि संपवला इथे मात्र फलंदाजाचा खेळ. तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट सन्मान्य अलीम सर, क्रिकेट कोच नेरुल जिमखाना अँड मुंबई क्रिकेट असोसिएशन जलाल शेख सर, ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई अँड नॅशनल लेवल बास्केटबॉल प्लेयर ब्रह्मानंद दुबे सर अँड ॲडव्होकेट इंडिया टीम इंडिया कॅप्टन मिस्टर अरमान शेख. सर्वच मान्यवरांची उपस्थिती आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिली. मी जलाल सर, अलीम सर आणि दुबेतर्फे सर्व गारकरांचे आम्ही खूप खूप आभार. म्हणजे खूप चांगला मान सन्मान मिळाला म्हणून सर्वांचे खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आणि अशी स्पर्धा प्रत्येक वर्षी आम्हाला बोलवा. ॲडव्होकेट क्षेत्रातली मोठी नावे आज आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर पाहिलीत. मी सर्वच मान्यवरांचा पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आमच्या आयोजकांवर असलेलं आपलं विशेष प्रेम दाखवल्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कोपरच्या वतीने पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र एक विकेट आलाय. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला होता, तदनंतर दर्शन पाटीलचं कमबॅक पाहायला मिळालं. पुढचा बॉल, इथे मात्र चांगला फटका, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. 1 धाव जरूर झाले, दुसरीचा प्रयत्न सुद्धा मैदानामध्ये झाला आणि 2 धावा मात्र यशस्वीरित्या पार पडताना पाहायला मिळते. संघाची टोटल या 2च्या मदतीनं 6च्या घरात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला. P1चं षटक, अर्थातच पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे, मार्गस्थ आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत फक्त पाहायला मिळतात आणि उर्वरित 9 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल, पुढचा बॉल समोरच्या दिशेने वळवण्याच्या नादात लाऊड अपील, परंतु अपील पंचांनी उचलून धरली नाहीये, तर ती फेटाळली आहे. परंतु तत्पूर्वी लेग बायच्या स्वरूपात 1 धाव जरूर मिळेल. एक्स्ट्राज मध्ये नक्कीच भर होईल. बॅटरच्या खात्यामध्ये जरूर रन नसेल, परंतु टीमच्या टोटल मध्ये टीमची टोटल ऍड होते. टीमची टोटल जाऊन पोहोचते 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. 7 हा नंबर आठवला की आठवतो भारतीय संघाचा कॅप्टन कूल, अर्थातच महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी क्रमांक. आणि आज बऱ्याच जणांचा जर्सी क्रमांक आपल्याला 7 पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा बॉल, बॉलिंग ट्रॅकवर दर्शन तयार. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर पुढील 4 चेंडूंवर कमालीचं कमबॅक पाहायला मिळालंय. यावेळेस ऑन साइडला फुल टॉस होता आणि फुल टोल वसूल केला. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, सीम पार. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर शेवट गोड करणारा
चौकार. इलेव्हन रन्स ऑन स्कोर कार्ड. 11-11ला 1 स्थिती आपण ऑन स्कोर कार्ड वर पाहताय. पहिलं षटक प्रगती पथावर होतं. पहिल्या 1 बॉलवर 4 धावा आल्या होत्या. पुढच्या 4 बॉलवर फक्त आणि फक्त 3 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर मात्र पुन्हा एकदा एक प्रहार पाहायला मिळाला. बॅट्समन महेशच्या बॅटमधून चौकार. 1-1-1. अर्थातच 11ला 1. एक नेल्सन आकडा आपण ऑन स्क्रीनवर आपल्या स्कोर कार्ड वर पाहताय आणि एक षटक सुद्धा झालं. नवीन बॉलर मैदानाकडे दाखल होत असताना पाहायला मिळेल, जिथे मात्र या षटकामध्ये कमीत कमी धावा द्याव्या लागतील, परंतु आता पॉवर प्लेचं षटक नसणार आहे. 5 फिल्डर आपल्याला सीमा रेषेलगत पाहायला मिळतील. आता मात्र मोठे फटके खेचण्यामध्ये यश येईल का बॅटिंग करत असताना निलेश स्मृती या संघाला. एका बाजूने महेश तर दुसऱ्या बाजूने तेजस. यावेळेस मात्र करण पवार थोडासा आता डगआउट मध्ये पाहायला मिळतोय. येणाऱ्या विकेट नंतर तो सुद्धा इन ऍक्शन पाहायला मिळेल. महेश आणि तेजसला खरं तर प्राचारण करण्यात आलंय. संकेत आणि महेशची जोडी नेहमीच सलामीला येत होती, परंतु आता तेजस कशा प्रकारचा खेळ करेल, ज्याच्या माध्यमातून एक दुहेरीचा फटका आला. अर्थातच 2 धावा त्याच्या खात्यामध्ये ऍड झालेल्या आहेत, परंतु महेशनं पहिल्याच बॉलवर जरूर चौकार खेचला. स्ट्राईकला पुन्हा एकदा तेजस होते. नवीन गोलंदाज तयार झालाय. महेश मात्रे बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल बुंद्यात टाकला होता. 4ही मुंड्या चीत केलाय. फलंदाज तेजस आलाय तसा आता इथे मात्र डगआउटला परतलाय. धक्का क्रमांक 2 निलेश स्मृती संघाला. पोहोचल्या 11-11ला दोन्ही स्थिती आपण पाहताय. पहिलाच बॉल बॉलिंग ट्रॅकवर महेश मात्रे याचा कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. यॉर्क केला होता आणि इथे मात्र फलंदाजाला काहीसा समजला नाहीये. त्याला 4ही मुंड्या चीत केलं आणि इथे मात्र तेजस बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज जर्सी नंबर 07 अथर्व पाहायला मिळतो. आता अथर्व कशा प्रकारची कामगिरी करेल हे मात्र पाहण्याजोग्य. दुसरं षटक प्रगती पथावर, जिथे संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 11. जास्तीत जास्त धावसंख्येचा जमाव करावा लागेल, कारण आपण टॉस जिंकून खरं तर बॅटिंग आपल्या वाट्याला आल्या, ती आपण स्वतः स्वीकारल्या. आता मात्र कशा प्रकारचा खेळ होईल. अथर्व आलाय तसा चेंडूला फेकून दिलाय. डीप काउ कॉर्नर, सीमा रेषा पार. मनगडाच्या साह्यानं वळवलेला फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, अगदी कलात्मक आणि नेत्रदीपक फटका. चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. आणि चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 15. आलाय तसा पहिल्याच बॉलवर 400च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात केल्या फलंदाज अथर्वनं. आता इथे मात्र त्याला प्राचारण करण्यात आले. त्या संधीचं तो सोनं करत असताना पाहायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला. अथर्वला अपेक्षित असणारा बाउन्स या चेंडूवर पाहायला मिळाला नाही. कमी उसळी घेणारा चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, जिथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीने संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवर स्थिरावते, जिथे या षटकातील पहिल्या बॉलवर विकेट आला होता. इथे मात्र पुन्हा एकदा प्ले अँड मिस पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाहीये. तिथे मात्र आता फक्त आणि फक्त गोलंदाज आणि विकेट किपरच खेळतोय की का हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तर नॉनस्ट्रायकिंग एंड कडे महेश मात्रे, महेश सुद्धा ज्याच्या बॅट मधून जरूर एक चौकार आला. आता मात्र तो नॉनस्ट्रायकिंग एंड कडे पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं खेळलाय. पुलचा फटका समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. प्रयत्न चांगले होते, परंतु झेल झाला नाहीये. सोडू नको तू झेल, होशील फेल. इथे रनआउटची संधी सुद्धा निर्माण झाली होती, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. रेफरल घेतलंय पंचांच्या माध्यमातून रनआउट साठी. आमची टेक्निकल टीम फॉर्च्यून इव्हेंटची आणि त्यांच्या समवेत आमचे तिसरे पंच. योग्य तो निर्णय तुमच्या समोरील. 2 धावा जरूर पूर्ण झाल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होता. आता तिसरीचा प्रयत्न असताना
फलंदाज पुन्हा एकदा यशस्वीरित्या पॉपिंग क्रीज मध्ये आलाय का हे मात्र आपण पाहतोय. येस, नॉट आउट. फलंदाज यशस्वीरित्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय, जिथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17च्या घरात. आता येणाऱ्या काही चेंडूंवर हा खतरा कोणाला बसतोय, तर अथर्व आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. 3 चेंडूंचा खेळ त्याने केला आणि 6 धावसंख्या जमावली. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं. या षटकामध्ये घडतंय तर काय घडतंय. या षटकात फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात आतापर्यंत 6. कम खर्चा परंतु ज्यादा चर्चा असं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. अगदी इव्हेंटफुल षटक. बॉलिंग करत असताना महेश म्हात्रेचं पहिल्या बॉलवर विकेट, तदनंतर चौकार, तदनंतर 2 डॉट बॉल, तदनंतर एक डबल आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल. अर्थातच 3 निर्धाव चेंडूची फेकी आणि एक विकेट. मैदानामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक होताना पाहताय. A1 क्वालिटीचं आयोजन असणारी स्पर्धा आपण अनुभवताय. कोपर प्रीमियर लीग पर्व 6. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं दुपारच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते उद्घाटनीय सोहळा पार पडला. तसेच आता थोड्याच वेळाने उपांत्य फेरीतल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. तदनंतर बक्षीस वितरण होईल. दिमागदार आयोजन अशी ही स्पर्धा आपण पाहताय. या स्पर्धेसाठी आपण पाहताय युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण. तसेच मॅन ऑफ द सिरीज साठी आपण खरं तर पाहताय एक आकर्षक बायसिकल, अगदी ब्रँडेड बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. एका चांगल्या ब्रँडची सायकल ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते कोपर प्रीमियर लीग साठी. तदनंतर ट्रॉफ्यांचं लक्ष वेधेन मी नक्कीच. प्रथम आणि द्वितीय क्रमांकामध्ये आकर्षक चषक पाहायला मिळते आणि प्रथम क्रमांक 40,000 रुपये आणि द्वितीय क्रमांक 20,000 रुपये. ट्रॉफीचं जर लक्ष वेधलं तर नक्कीच T20 वर्ल्ड कपची आठवण करून देणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या निमित्तानं. होते पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे तिसरा षटक प्रगतीपथावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 17 वर स्थिरावल्या. आता मात्र इथून पुढे निघावं लागेल, कारण आपण पाहिलं आतापर्यंत या मैदानामध्ये 60 धावा सुद्धा आता सेफ राहिल्या नाहीयेत. त्या सुद्धा अगदी सहजरित्या चेस होताना आपण या मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं. त्यामुळे ह्या सामन्यामध्ये आता जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील निलेश स्मृती या संघाला. पुढचा बॉल, नवीन बॉलर तयार अक्षय पाटील. अक्षय पाटीलचा पहिला बॉल कट केलाय. दर्शन आहे तिथे. दर्शन कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही, परंतु 2 धावा पूर्ण होतील का, तर हो, थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. अगदी डायरेक्ट थ्रो झाला असता तर फलंदाज स्क्रीन मध्ये सुद्धा नव्हता असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु थ्रो थोडासा खराब पाहायला मिळाला. तिथपूर्वी 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. जिथं बॅटिंग करत असताना अथर्व आणि त्याच्या सोबतीनं महेश वैयक्तिक 6 या धावसंख्येवर खेळतोय. पुढचा बॉल ऑन साइडला, लीडिंग एज, परंतु तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. D+ स्क्वेअर लेग आहे, प्रोटेक्शन आहे. तो चेंडूवर येण्याचा त्याचा निर्णय नाहीये. त्याला माहिती आहे झेल झाला नसता म्हणून त्याने यशस्वीरित्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्याला यश सुद्धा आलं. फक्त आणि फक्त 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 21. 21च्या घरात या षटकातील चांगली सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र दशा खराब झाली, कारण चांगला चेंडू अक्षय पाटीलच्या माध्यमातून हाताळण्यात आला. डॉट बॉल आला. मी सन्मान्य निनाद धुमाळ साहेबांना विनंती करतोय, सन्मान्य मिन्नाथ धुमाळ साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य अतिथी मंचकावर यायचं. इथे मात्र दर्शनचं चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय. एका क्षणी वाटत होतं की काय झेल सुटतोय की काय, परंतु पावलांचा योग्य वापर, योग्य अंतर कापलं, चांगली जागा बनवली स्वतःसाठी आणि मात्र यशस्वीरित्या झेल पकडला आणि बाद जो होणारा फलंदाज आहे अर्थातच महेश. बॅक टू द पॅव्हिलियन. विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी मंचकावर यायचा. VIP टाईज वर आपली जागा. आपण खरं तर मैदानात राहून सामन्याचा आनंद घेता. आयोजकांकडून आपल्यासाठी विशेष निमंत्रण. इथे मात्र मैदानामध्ये विकेट आलाय. नवीन फलंदाज स्वतः संघाचा कॅप्टन इन नॅट नंबर 5 मिस्टर करण पवार ऑन स्ट्राइक वर. करण पवार टू अक्षय पाटील. अक्षय पाटीलचं आतापर्यंत कमालीचं षटक राहिलंय. करण पवारचा वार पहिल्याच बॉलवर. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. रनआउटची संधी सुद्धा निर्माण झाली आणि इथे मात्र काय घडलंय, करण पवार जरूर 1 धाव पूर्ण झाली असेल, परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादात इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वर
बाद होताना पाहायला मिळतात. अजून एक धक्का बसतोय. तू चल मे आया हे चित्र मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता उर्वरित एक षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल निलेश स्मृती संघ. आता ही कामगिरी करण्यासाठी दोन फलंदाज प्रणित आणि राम ही जोडी आपण पाहताय. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल, काही मिळेल तर नशिबाचा भाग आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं सुद्धा भाग पडेल. आणि हे प्रामाणिक प्रयत्न मैदानामध्ये करावे लागतील, कारण 3 षटकामध्ये 22 झाल्यात. आता मात्र उर्वरित एक षटक बाकी आहे. पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, एक धाव जरूर घेतली जाईल का, परंतु चित्र ते दिसत नाहीये. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाने त्याला परत पाठवलंय. राम आणि प्रणित ही जोडी आपण पाहता. प्रणित पहिलाच बॉल डॉट बॉल फेस केला, परंतु उर्वरित 5 चेंडूंवर कसा खेळ करेल. राम पवार यांनी जर षटकार हॅट्रिक मारली तर चार्ली पाटील यांच्याकडून तब्बल 5000. हो नक्कीच. आता राम पवार आता मात्र स्ट्रायकिंग एंड कडे वळताना पाहायला मिळतील. जर लगातारचे 3 षटकार मारले तर चार्ली पाटील यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 23 या धावसंख्येवर आपण पाहताय. पुढचा बॉल कमी गतीने टाकला होता, काहीसा समजलं नाहीये राम पवार यांना. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होती. इथे मात्र या षटकातील पहिले 3 बॉल आणि 3ही बॉल निर्धाव. अर्थात याच्या आधीच्या बॉलवर लेग बाय स्वरूपात एक धाव आली होती. टीमच्या एक्स्ट्राज मध्ये भर झाली होती. संघाची धावसंख्या 23 वर थांबतीये. पुढचा बॉल ऑन साइडला वळण्याच्या नादात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू देऊन फलंदाज इथे मात्र रनआउट स्वरूपात बाद होतोय. राम पवार बॅक टू द पॅव्हेलियन. इथे मात्र संघाची धावसंख्या 23 वर थांबते. आता इथे मात्र पॉझिटिव्ह इंटेंट ठेवून बॅटिंग करावी लागेल, कारण नकारात्मक दृष्टिकोन जो असतो ना तो पंक्चर झालेल्या टायर प्रमाणे असतो. तो बदलल्याशिवाय आपल्याला रस्ता कापता येत नाही, किंबहुना अंतर गाठता येत नाही, यशाचा मार्ग सुखकर होत नाहीये. आता इथे मात्र मैदानामध्ये तुम्हाला जर धावा करायच्या असतील तर पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागेल. इथे मात्र नवीन फलंदाज डावखुरे हाताचा फलंदाज आपण पाहताय निहाल. जरूर पहिलाच बॉल फेस करत होता, खोलाट टाकला होता. बॉलिंग करत असताना कमालीचं षटक मिलिंद आतापर्यंत हाताळतोय. धावा दिल्या नाहीयेत त्याने या षटकामध्ये. एक धाव जरूर आले लेग बायच्या स्वरूपात. पुढचा बॉल ऑन साइडला वळण्याच्या नादात पुन्हा एकदा तेच घडतंय. इथे मात्र यष्टीरक्षकाकडून झालेली चुकी, पंचांचा इशारा बाईकच्या स्वरूपात. ही एक धाव आणि अर्थातच हे षटक मेडन असेल. 2 धावा जरूर आल्यात, पण त्या एक्स्ट्राच्या मध्ये
टीमची टोटल या दोनच्या मदतीनं 24 आणि इथून विजयासाठी आवश्यकता असेल प्रिन्स 11 संघाला 24 बॉल आणि 25 धावसंख्येची. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करतो जॅग्वार हाइट्स अँड परफेक्ट मेन्स विपक्ष त्रिमूर्ती 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथं टॉस होईल. त्रिमूर्ती 11 विपक्ष जॅग्वार हाइट्स अँड परफेक्ट मेन्स. येस, प्रथमेश पाटील त्रिमूर्ती 11 संघाचा कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूने राकेश पवार यांना विनंती करतो आपण यायचं. जे आकर्षक चषक आपण पाहताय ह्याचे दमदार पुरस्कर्ते राकेशजी पवार साहेबांना विनंती करतोय आपण आमच्या VIP डाईज वर यायचा. हॅलो, चला विनंती करतो बॅटिंग टीमला आपली सलामीची जोडी मैदानाकडे दाखल करायची. चला गोविंदा पाटील आपण यायचं टॉस साठी. जॅग्वार वॉरियर्स अँड परफेक्ट मेन्स या संघाचे कर्णधार गोविंदा पाटील आणि दुसऱ्या बाजूने प्रथमेश पाटील याला पाहताय त्रिमूर्ती 11 संघाचा कॅप्टन. चालू सामन्याकडे वळतोय जिथे गरज असेल 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 ची आवश्यकता. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूने भाई नाव सांग ना बॅटरची. महेश महेश का स्ट्राईकला काय भगवान. वैभव पाटील आणि भगवान पाटील ही जोडी आपण पाहता. राकेश पवार साहेबांचा शुभ सन्मान आपण मुख्य अतिथी मंचकावर पाहता.
सन्मान्य शरद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान्य शरद पाटील साहेबांना विनंती करतो की आपण राकेश पवार साहेबांचा शुभ सन्मान करायचा। खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी आकर्षक चषक लाभलेत साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मैदानाच्या दिशेने जिथे सामना रंगलाय प्रिन्स 11 विपक्ष निलेश स्मृती संघानं प्रथमतः बॅटिंग करत असताना 24 धावा केल्यात। 25चा टार्गेट आहे। पहिलाच बॉल ऑन साइडला वळवलाय, आकाशाला गवस निघालत असताना चेंडू निघून चाललाय। सुरुवातच करणारा सुरुवातीचा पहिल्याच बॉलवर चौकार। नक्कीच आवाज घुमणार आणि हे संपूर्ण रायगड जिल्ह्यात आवाज घुमतोय खरं तर कोपर प्रीमियर लीगचा आणि या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ यांचा फ्लेक्स आपण पाहत आहे। सन्मान्य अजय शेठ पाटील श्री सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1 लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य आपण पाहत आहे। बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार झाला। अथर्वचा पुढचा बॉल टॅप केला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी मिसफील्ड होताना पाहायला मिळते परंतु अतिरिक्त धाव जाणार नाहीये। निहाल तिथे असताना आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। 1च्या मदतीने वैभवचं खातं पुन्हा एकदा पुढे सरसावते 5च्या घरात। संघाची धावसंख्या 5, वैयक्तिक पण 5 या धावसंख्येवर खेळतोय। इथून समीकरण आता सोपं आहे, 22 बॉल आणि जिंकण्यासाठी 20ची गरज। पुढचा बॉल यावेळेस भगवान पाटील साठी, यावेळेस पंच दंडित करत असताना आम्हाला कळतात व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्येत भर होईल। संघाची धावसंख्या 6च्या घरात। आता मात्र इथे काय घडते मैदानामध्ये, आमदनी 98 खर्च रुपया, आधीच बँक बॅलन्स कमी आहे त्याच्यात मात्र आता खर्च जास्त होतोय, अवांतर धावसंख्येत मध्ये भर होतोय। संघाची टोटल फक्त आणि फक्त 25चं टार्गेट आहे, अशामध्ये कमीत कमी वाईड बॉल फेकावे लागतील। इथे मात्र ऑन साइडला खेळायचा होता परंतु स्विंग अँड मिस पाहायला मिळाला, प्ले अँड मिस, फटका जरूर खेचला होता परंतु त्यामध्ये यश नक्की झालं नाही बॅटिंग करत असताना भगवान यांना। तर वैभव पाटील यांचं कौतुक करेन कारण पहिल्याच बॉलवर गोलंदाजावर दबाव टाकलाय, पहिल्याच बॉलवर चौकार खेचला होता, तदनंतर एक सिंगल, तदनंतर एक वाईट बॉल आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल। पुढचा बॉल आडव्या बॅटनं पॉइंटच्या दिशेने स्वीपर कव्हरला, 1 बाउन्स 2 बाउन्स। इथे मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण परंतु प्रयत्नांना यश जरूर आले नाहीत। त्याने पहिलेच होप सोडून दिले होते, जर ट्राय केला असं नक्कीच चेंडू अडला असता परंतु क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल। प्रयत्न चांगला होता परंतु प्रयत्नांना यश आलं नाहीये। संघाची धावसंख्या चौकारच्या मदतीने जाऊन पोहोचते 10च्या घरात, डबल डिजिट 10 आकडा डोळ्यासमोर आला की आठवतो तो म्हणजे फक्त आणि फक्त भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांचं नाव। पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल पंचांकडे पाहिलं जाते फलंदाजाच्या माध्यमातून परंतु कोणत्याही प्रकारची अपील तिथे नाहीये। फक्त आणि फक्त डॉट बॉल पाहायला मिळेल। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय, संघाची धावसंख्या 10। मी उल्लेख करतो तो सचिन रमेश तेंडुलकर सरांचा, वयाच्या 52व्या वर्षी सुद्धा बऱ्याचशा तरुणांना लाजवेल अशी बॅटिंग या वयामध्ये सुद्धा ते करत असताना पाहायला मिळतात मास्टर्स लीग मध्ये। पुढचा बॉल पुढे येऊन मारलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे। 1 धाव जरूर पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न नसणार आहे। इथे मात्र 1 धाव झाले, ओव्हरथ्रो झाला परंतु कोणती अतिरिक्त धाव तिथं पाहायला मिळत नाहीये। पंचांचा इशारा आलाय, पहिलं षटक संपलंय। मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बॉलिंग करत असताना अथर्वनं धावा खर्च केल्या 11, जिथे गडी कोणताही गडी बाद झालेला नाहीये। पहिलं षटक 11 धावांचं अगदी महागडं षटक आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण विजयासाठी फक्त 25 धावांचं मापक असं आव्हान होतं। अशा आव्हानामध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित होतं। आता ह्या अपेक्षित असण्याप्रमाणे स्वतः करणं तर आता मात्र जिम्मेदारी घेतोय स्वतःकडे। करण पवार बॉलिंग ट्रॅकवर तयार होईल, कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे मात्र पाहावं लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाल्यात। आता मात्र या षटकामध्ये जर एखाद्या 2 विकेट जरी आल्या ना तरी मात्र सामन्याला कल्लाटणी देणारं षटक नक्कीच राहू शकतो कारण इथूनही मॅच ऑन आहे। विजयासाठी समीकरण जरूर सोपं असेल, येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 14ची गरज, परंतु अशा परिस्थितीमधून सुद्धा बरेचसे सामने बरेचसे संघ जिंकताना आपण पाहिलेले आहेत।
18 बॉल आणि 14 धावा. आता इथे मात्र कशा प्रकारची बॅटिंग पाहायला मिळेल, आक्रमकतेने हा सामना फिनिश करेल का डिफेन्सिव्ह रित्या अगदी सहजरित्या हा सामना जिंकून घेतील हे मात्र पाहायला मिळेल. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटनं करण पवार तयार. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळायचा होता, तिथे मात्र शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. परंतु कधी कधी डायरेक्ट थ्रो सुद्धा महागात पडत असतो ज्यावेळेस फलंदाज यशस्वीरित्या पॉपिंग ग्रीज मध्ये पोहोचत असतो. परंतु इथे कोणत्याही प्रकारचा ओव्हर थ्रो होताना पाहायला मिळाला नाही, जिथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. एकच्या मदतीनं संघाची धावसंख्या 12. पुढचा बॉल करण पवार कशा प्रकारचा फेस करेल, कशा प्रकारे बॉल टाकेल आणि भगवान पाटील कशा प्रकारे तो चेंडू फेस करेल. स्ट्रायकिंग एंडकडे फलंदाजाचं नाव वैभव आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडकडे भगवान आहे. ही सलामीची आघाडीची जोडी अजूनही मैदानामध्ये आबाद आहे आणि नाबाद आहे, त्यांना मात्र आता बर्बाद करण्यामध्ये यश येईल का. पुढचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळाला, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, फलंदाजाला काहीसा समजला नाहीये. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळालाय. इथे मात्र येणारा प्रत्येक डॉट बॉल आता प्रेशर क्रिएट करतोय की काय, परंतु येणाऱ्या हे चेंडूंमध्ये काहीसं समजेल कारण समीकरण सोपं आहे. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल, रनआउटची संधी, परंतु पुन्हा एकदा रनआउटचं चित्र निर्माण झालं होतं जरूर, परंतु पंच कळवतात लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये भरेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 13 या धावसंख्येवर. आता येणाऱ्या काही षटकांमध्ये कोणाचे 3-13 वाजतात हे मात्र पाहण्याजोग्या. पुढचा बॉल करण पवार तयार, ऑब्रेक केलेला चेंडू, चांगला चेंडू, यष्टीरक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. इथे मात्र अतिरिक्त धाव द्यायची नव्हती, बॅटकट जरूर होती. फलंदाजाच्या खात्यामध्ये भर होईल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीनं 14, आतापर्यंत 13 होते आणि 1 14. आतापर्यंत 1.4 षटकांचा खेळ संपलाय, संघाची टोटल 14च्या घरात. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला, इथे मात्र कमालीचं षटक हातात ज्याने फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात आतापर्यंत 3, जिथे 1 धाव लेग बाईच्या स्वरूपात एक्स्ट्राज मध्ये भरती झाली आहे. शेवटचा बॉल असेल, लोवर फुल टॉस, इथे मात्र उडवलाय बॉल, हवेत आहे तो चंद्रमा नभात, बॉल चाललाय ढगात, ढगात लाइटिंग लावणारा फटका, षटकार. गीत आपण ऐकताय स्पर्धेच्या निमित्तानं आमचा दादा मिथून दादा या स्पर्धेचे दमदार आयोजक, त्यांचा मोलाचा वाटा या कोपर गावामध्ये राहत असतो. खरं तर ज्यांचं गाणी जेव्हा वाजलं बरेचसे समर्थक नाचायला लागले होते. हे मात्र मिथून दादांवर असलेलं प्रेम आहे या गावकऱ्यांचं, कारण सातत्यानं कोपर गावाच्या टेनिस क्रिकेटसाठी आणि कोपर गावाच्या विकासासाठी सातत्यानं झटणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहताय मिथून दादा. आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे लाडके आयोजक अमरजी पवार यांची सुद्धा अथक मेहनत आणि त्यांची संपूर्ण सहकारी यांची मेहनत नक्कीच फळाला लागली. असं म्हणतात ना की आनंदाचे दोही आनंद तरंग, आणि या स्पर्धेच्या निमित्तानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे मात्र आनंदमय वातावरण पाहत असताना मिळतोय. पुढचा बॉल जिथे तिसरं षटक प्रगतीपथावर नवीन बॉलर तयार झाला प्रणित. आता विजयासाठी समीकरण येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5ची गरज. करण पवारचं कमालीचं षटक, परंतु शेवटचा चेंडू खराब. पहिलाच बॉल बॅटची लीडिंग एज, यष्टीरक्षक डाऊन दी बॉल, परंतु कॉलिंग झालं नाहीये. कॉलिंग होणं आवश्यक आहे. इथे मात्र जर कोणी एकाने कॉल केला असता कोणीही सहजरित्या तो झेल पकडू शकत होता, परंतु इथे मात्र दोघांची शेती आणि दोघांनीही केली माती असं म्हणायला हरकत नाहीये. दोघांच्या मधोमध तो झेल जाऊन पडला. 1 धाव मिळते, 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 21. आतून समीकरण 11 बॉल आणि 4 धावा. इथे मात्र समोर उडवलाय क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु त्याला हुलकावणी देत चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. हा विजयी चौकार. इथे मात्र संघ विजयी झालाय. प्रिन्स 11 अभिनंदन टीम आणि हार्ड लक टीम, निलेश स्मृती.